हाय फ्रेंड्स, तुलसी विवाहानिमित्त आज आपण ओल्या नारळाची करंजी पाहणार आहोत. त्यासाठी मी रवा घेतला आहे चाळून. त्यामध्ये छान असं कडकडीत तेलाचं मोहन टाकलं आहे. छान आपण गरम आहे त्यामुळं आपण नंतर चमच्याने हलवणार आहोत. थोडंसं आपण स्वादानुसार मीठ टाकणार आहोत. चमच्याने हलवायचे. गरम आहे, हाताने हलवायचं नाही तर हात भाजू शकतो. थोडंसं कोमट झालं की हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान बघा असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. ते मी झाकण ठेवलं. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. एक वाटी मी खोवलेला नारळ घेतला आहे. तो आपण छान असा मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. म्हणजे जे आपण करंजी करणार आहोत ती जास्त दिवस टिकेल. तुम्ही छान असं भाजून घेतल्यानंतर त्यानंतर मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सर्व मध्यम गॅसवरच करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचा गूळ करपेल आणि जी करंजी आहे ती चव चांगली लागणार नाही. मध्यम गॅसवर छान गूळ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर होते आणि ही करंजी तुम्ही महिनाभर खाऊ शकता, कारण आपण सारण आहे ते छान असं खमंग भाजवून घेणार आहोत. माझं इथं मी तूप टाकलं होतं, त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे, सॉरी. गूळ असं छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्या ओल्या खोबऱ्यामध्ये. त्यानंतर आपण वेलची पूड टाकायची आहे. त्याने खूप सुंदर चव पण लागते आणि वास पण छान येतो. छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. खूप सुंदर होते बघा अशा प्रकारे. म्हटलं तुळशीचं लग्न आहे, मग त्यानिमित्ताने काहीतरी नैवेद्यासाठी करावं म्हणून हे नारळ शिल्लक होते घरामध्ये. म्हटलं चला छान अशी त्याची करंजी बनवूया. आणि पुडाची करंजी म्हणजे आमच्या घरात सर्वांना खूप आवडते. करंज्या जेवढ्या करेल तेवढ्या संपतात. करंजी शक्यतो कोणाच्यात आवडत नाही, पण आमच्या घरामध्ये खूप संपेपर्यंत खातात, कारण पुडाची करंजी खायला खूपच छान लागते. त्यानंतर ती थंड होईपर्यंत आपण जे रवा मळून घेतला होता तो मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पीठ अजिबात पाट्यावर वगैरे टेचायची गरज नाही. हे बघा अशा प्रकारे बंद चालू करून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर मी एक गोळा बनवून घेतला आहे. पोळपाटाला तेल लावलं आहे. तुम्ही येथे तुपाचा वापर केला तरी चालेल. छान अशी आपण त्याची पाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मध्यम पाती लाटून घ्यायची आहे. मी 2 पात्या लाटून घेतल्या आहे. त्यानंतर मी एका डिशमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुपाचा वापर केला तरी चालेल. आणि छान असं आपण घट्टसर त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि त्याचे गोळे आहेत त्या सर्व मोडून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही येथे मैद्याचा वापर केला किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण कॉर्नफ्लॉवरनी खूप छान पदर सुटतात आणि क्रिस्पी होते करंजी. अशा प्रकारे बघा पूर्ण पातीला लावून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही लावायचं, पसरून लावायचं आहे. खूप सुंदर होते, क्रिस्पी, अगदी खारीसारखी करंजी होते बघा. पुडाची करंजी बनवणार आहे. त्यानंतर मी दुसरी पाती टाकली आहे त्याच्यावर पण आपण जे कॉर्नफ्लॉवर आहे ते छान असं आपण पसरून घेणार आहोत. खूप सुंदर आणि खारीसारखी टेस्टी होते. करंजी केली ना तर तुमच्याकडे साधी करंजी कोण खाणारच नाही. हे बघा अशा प्रकारे छान वळवून घ्यायची आहे. म्हणजे घट्ट वळायची आहे, त्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे. म्हणजे आपले जे लेयर्स आहे ते खूप छान सुटतात पातीला. हे बघा जास्त दाबायचं नाही, फक्त जे कडा आहेत त्या छान प्रेस झाल्या पाहिजेत. हळूवार हाताने अशी वळकुटी वळवून घ्यायची आहे. नंतर चाकूने आपण जेवढी तुम्हाला करंजी मोठी छोटी करायची आहे त्या प्रमाणात तुम्ही कट करू शकता. खूप सुंदर आणि अप्रतिम. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची रेसिपी आहे ती चुकणार नाही. बघू शकता आपण किती छान बघा झालं आहे लेयर्स. हे बघा आपलं सारण अशा प्रकारे थंड झालं आहे. त्यानंतर आपण लाटून दाखवते बघा. आडवी लाटायची आहे 2 वेळा हलक्या हाताने आणि नंतर हे बघा अशी उभी लाटायची. मध्ये लाटायची आहे, कडा लाटायच्या नाही.
म्हणजे तुमच्या करंजीला खूप सुंदर असे पदर सुटतात. खूप करायला सोपी आहे. करायला लागलं ना तर अजिबात अवघड नाही. तुम्ही पहिल्यांदा जरी केली ना तरी अगदी छान होईल. फक्त रेसिपी पाहताना पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका. मी जो साठा होता म्हणजे कॉर्नफ्लॉवर तोच कढईला लावत आहे. तुम्ही दूध वापरलं तरी चालेल, पाणी लावलं तरी चालेल. छान असं कढईला लावून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आधी खाली पटावर भरून दाखवते. हे बघा, आपण जे खोबऱ्याचं सारण बनवलं आहे ओल्या नारळाचं ते मध्ये भरतो आहे आणि असं दोन्ही बाजूनी पकडून त्याच्या कडा आहे त्या दाबून घ्यायच्या आहेत. कडा व्यवस्थित दाबायच्या. आत्ता नाही दाबल्या तरी चालेल, पण तुम्ही जेव्हा तेलामध्ये करंजी सोडता तेव्हा त्याच्या कडा छान दाबायच्या, म्हणजे तुमचं जे सारण आहे ते अजिबात बाहेर येणार नाही. त्याच्यासाठीच आपल्याला ते साठा मी लावला आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर. तुम्ही इथे तूप लावलं तरी चालेल, दूध लावलं तरी चालेल, पाणी लावलं तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे आपण कडा दाबून घेतल्या आहेत. मी दुसऱ्यांदा तुम्हाला लाटी लाटून दाखवते. हे बघा, अशी आडवी लाटायची आहे, म्हणजे आपण कट केली ती बाजू. त्यानंतर बघा अशी लाटायची आहे, म्हणजे त्याचे पदर खूप सुंदर सुटतात. अगदी तुम्ही तेलात सोडले ना तर खूपच सुंदर अगदी सुटतात त्याचे पदर. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, न आवडणारेसुद्धा करंजी खातील. हे बघा, मी हातावर घेतली आहे. अगोदरच त्याला कॉर्नफ्लॉवर लावलं आहे. त्यानंतर आपण जे नारळाचं सारण बनवलं होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि खूप छान अशी बनवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण कडा दाबून घ्यायच्या. हातावर पण दाबू शकता, खाली पण तुम्ही दाबू शकता. खूप सुंदर होते अशा प्रकारे. खरं सांगायचं, जेव्हा मी साध्या करंज्या करत होते ना, आमच्या घरात कोणीसुद्धा करंजी खात नव्हतं. पण जशी पुडाची करंजी बनवायला लागल्यापासून सर्व आवडीने खातात. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतल्यात. आपण तेल छान गरम करून घ्यायचं आहे. नंतर करंजी टाकण्या अगोदर त्याच्या कडा दाबायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. मध्यम गॅसवरच आपल्याला ही करंजी तळायची आहे, म्हणजे त्याला छान अशी तळली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही करंजी तुम्ही महिनाभर ठेवली तरी अजिबात खराब होणार नाही, कारण आपण जे सारण आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं आहे. तुम्ही एकदा खरंच करून बघा आणि मला नंतर तुम्ही सांगू शकता. खूप अप्रतिम अशी होते ओल्या नारळाची करंजी. असं म्हणतात की ओल्या नारळाची करंजी जास्त दिवस राहत नाही, पण तुम्ही जर सारण व्यवस्थित भाजून घेतलं ना तर अगदी अवश्य राहणार, खात्रीने सांगते मी. हे बघा, अशी आलटी-पलटी करून छान अशी आपण भाजून घ्यायची आहे करंजी, तळून घ्यायची आहे, सॉरी. खूप छान क्रिस्पी खारी सारखी लागते. तुमच्या घरातली करंजी न खाणारेसुद्धा खातील, एवढी सुंदर अप्रतिम अशी पुडाची ओल्या नारळाची करंजी. बघू शकता आपण, त्याचे पदर किती छान सुटले आहेत कडेने. हे बघा, किती सुंदर झाली आहे आपल्या ओल्या नारळाची पुडाची करंजी. मी तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते. ह्या अशा प्रकारे आपण त्याच्या कडा दाबायच्या आणि तेलामध्ये सोडायची आणि तळताना मध्यम गॅसवरच तळायची आहे. तुम्ही जर मोठा केला तर ती वरतून तळली जाईल आणि आतून कच्ची राहील. मध्यम गॅसवर छान तळायची आहे. जास्त घाई गडबड करायची नाही, निवांत तळायची. हे बघा, नंतर एक बाजू छान तळली गेली की आपण पलटी करून घ्यायची आहे. मी अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून घेतल्या. तुम्हाला मी प्लेटमध्ये दाखवते. बघा, आपली ओल्या नारळाची करंजी खूप सुंदर आणि एक नंबरच होते. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्थ राहा, मस्त राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. हे बघा, मी तोडून दाखवते. किती सुंदर झाली आहे बघा. सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.